नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की आज टी व्हीवर एक डिबेट बघितलं रिपब्लिक टुडेमध्ये. तिथे एक कक्कड नावाची माझ्या मते प्रियंका कक्कड बहुतेक आपची प्रवक्ता होती. तिने सांगितलं की अयोध्यामध्ये जे राम मंदिर झालेलं आहे त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यात जे सेक्रेटरी आहेत चंपतरायजी ज्यांनी आत्ता राजीनामा दिला त्यांना सगळ्या लोकांसमोर त्यांना फाशीवर द्यायला पाहिजे. मला एकतर या बाईचं मला बाई म्हणल्यावर मला थोडंसं बोलण्यावर पण रिस्ट्रिक्शन येतं. नॉर्मली मी बायकांवर कधी काही बोलत नाही. पण मला या बाईचं एक हे वाटतं की चंपतरायजी हे जे व्यक्तिमत्व आहे म्हणजे मी त्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालत नाही आणि चंपतरायजी त्याचे जनरल सेक्रेटरी आहेत त्यामुळे ते त्यांची जबाबदारी पण ते झटकू शकत नाहीत. काय पण चंपतरायजींनी त्यांच्यावर ही ॲलिगेशन झाल्यावर लगेच त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि योगी सरकारने सुद्धा त्याच्यावर लगेच SIT बसवून माझ्या दृष्टीने काहीतरी 60 तासामध्ये ते SITने 8 सगळ्या 100 लोकांची चौकशी करून 8 लोकांना पकडलं. पण आता ह्या पकडल्यामध्ये आणखीन इन्व्हेस्टिगेशन होईल आणि त्याच्यामध्ये कोणी अडकत असेल तर इवन चंपतरायजीसुद्धा त्याच्यात अडकत असतील तर त्यांनासुद्धा ते माफ करणार नाहीत. एक तर चंपतरायजींची बॅकग्राऊंड ह्या आपसारख्या लोकांनी किंवा त्या कक्कडसारख्या बाईंनी तर बोलूच नाही. म्हणजे चंपतरायजी मी स्वतः वैयक्तिक त्यांना चांगला ओळखतो. त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे मी. हे राम मंदिराशी समर्पित असलेलं नेतृत्व आहे विश्व हिंदू परिषदचं. आज विश्व हिंदू परिषदनीसुद्धा त्यांच्यावर टीका केलेली आहे आणि त्यांनी राजीनामा पण दिलेला आहे. पण त्याच्यावर लगेच ॲक्शन पण झालेले आहेत. त्या अध्यक्ष मिश्रा म्हणून आहेत त्यांनीसुद्धा राजीनामा दिलेला आहे. काय आणि उद्या म्हणजे चंपतरायजी असं काही करतील हे कोणीही म्हणजे अगदी विरोध म्हणजे हे कसे हे विरोधक नाही आहेत. आप म्हणजे हे विरोधक नाही आहेत. हे काय म्हणतात त्याला मला शब्द वापरायचे नाहीत म्हणून मी वापरत नाही. पण हे अत्यंत नीच आणि घाणेरड्या वृत्तीची लोक आहेत. यांच्या मुख्यमंत्र्यांवर एवढे ॲलिगेशन झाले तर त्याला जेलमध्ये टाकलं तरी यांनी राजीनामा दिला नाही. याला जेलमध्ये टाकलं तरी यांनी राजीनामा दिला नाही. पण ही चंपतरायजींना फाशी द्या म्हणते भर चौकात. म्हणजे ही हिची मानसिकता आहे. 79 वर्षाचे ते गृहस्थ आहेत. एवढे यांची मानसिकता काय एक काय म्हणतात त्याला व्यसनी म्हणजे त्या हरसिमरनजीत कौर जे आहेत शिरोमणी अकाली दलच्या नेत्या त्या तर गंजेडी नशेडी काय काय म्हणतात त्या मुख्यमंत्र्याला. आणि यांच्या या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला किती लाज आणलेली आहे. याला जर्मनीमध्ये लुफ्तान्सा एअरवेजनी याला खाली उतरवलं आहे. काय याला खाली उतरवलं आहे कारण हा खूप दारू प्यायला होता. चंपतरायजींनी त्यांचं आयुष्य वेचलं या राम मंदिरासाठी. काय त्यांचं आयुष्य वेचलं आणि राम मंदिर म्हणजे त्यांचा हे आहे. आणि उद्या चंपतरायजी त्याच्यामध्ये 100% नसणार. त्यांना हे म्हणजे हे त्यांच्या खालच्या लोकांनी केलेलं आहे आणि यांचा त्याच्याशी कुठलाही संबंध नाही. आणि हे संबंध निर्माण झाला तर त्यांच्यावर कडक कारवाई करायला सुद्धा भाजप योगी सरकार हे मागे पुढे बघणार नाहीत. कारण रामाशी गद्दारी केल्यामुळे कोणी त्यांना माफ करणार नाही. आणि ज्यांनी रामाशी गद्दारी केली त्यांची आज काय परिस्थिती आहे. राम मंदिराला विरोध केला ते पडले. आज ज्या लोकांनी राम मंदिराला सपोर्ट केला ते याच्यात आहेत सत्तेमध्ये आहेत. जे राम मंदिराला विरोध केला ते किंवा काय म्हणतात त्याला त्यांची स्थापना करण्याच्या वेळेससुद्धा ज्यांना आमंत्रणं होती ते आले नाहीत. त्यांनासुद्धा रामाने दणका दाखवला आहे. आज राहुल गांधींची काय परिस्थिती आहे. अखिलेश यादवची काय परिस्थिती आहे की ज्याच्या वडिलांनी 1200 कारसेवक हिंदू कारसेवक मारले. आज जेव्हा मुलायमसिंग यादव गेले
त्यावेळेस कशा पद्धतीत गेले हे काढायची वेळ नाही. आज कम्युनिस्ट पार्टी कुठे औषधाला सुद्धा राहिली नाही, ज्यांनी देशाशी पण गद्दारी केली. उद्धव ठाकरे कुठे गेलेत आज? अहो, शरद पवार 35 स्क्वेअर किलोमीटरमध्ये फक्त राज्य राहिलेलं आहे शरद पवारांचं. आणि राष्ट्रवादी, सुपावादी म्हणा, सुपावादी काँग्रेस पवारांची तर. त्यामुळे आणि कोणी बोलावं तर आपनी, की ज्यांनी भ्रष्टाचाराचा कळस घातला आहे, ज्यांचे नेते आज बाहेर आहेत. मग यांच्यावर जेव्हा आरोप झाले, FIR झाली, तेव्हा यांनी राजीनामा का दिला नाही? मग तर अरविंद केजरीवालला कसं ट्रीट करायला पाहिजे? 79 वर्षाच्या सद्गृहस्थांना समजा हे काय म्हणतात त्याला, फाशी द्यायचं म्हणतात, तर मग अरविंद केजरीवालला काय करायला पाहिजे? हां, म्हणजे मी चंपतरायजींची बाजू घेत नाही. चंपतरायजींना समजा ते कंट्रोलिंग एवढा प्रॉब्लेम होता तर त्यांनी सोडायला पाहिजे होता किंवा दुसरा कोणी माणूस बसवायला पाहिजे होता. पण आज यांनी कुठला कुठला भ्रष्टाचार केला आहे आणि त्याचं खरं निघालं उद्या काय म्हणतात त्याला, समाजवादी पार्टीची लोकं निघाली त्याच्यामधनं, तर काय करणार तुम्ही? व त्यांना तुम्ही फाशी देणार का? प्रियंका कक्कड तिथे येऊन फाशी देणार का त्यांना लखनौमध्ये चौकामध्ये? माणसाने बोलावं तर कसं बोलावं? आणि आपनी ज्यांचं म्हणजे पूर्ण अंग त्या भ्रष्टाचाराच्या दलदलीमधले आहेत, म्हणजे ज्यांनी त्या स्वाती मालिवालला मारलं, बायकांवर हात उचलले, इतके हे हिडीस, आणखीन घृणास्पद, आणखीन म्हणजे यांनी देशाचं भलं काय केलेलं आहे? जे केलेलं आहे ते देशा विरोधातच केलेलं आहे. काय आणि ज्याला त्याला यांनी फसवलेलं आहे, अण्णा हजारेंपासून सगळ्यांना. त्यामुळे आपनी हे बोलणं, चंपतरायजींना फाशी द्या, हे अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद आहे. आज एवढंच. धन्यवाद.